अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय मराठी. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पाठ नंबर 12 शब्द भाग 1 हे आपण अभ्यासलो होतो. आज आपण या पाठातील पुढचा भाग अभ्यासणार आहोत. पाठ 12 शब्द भाग 1. या शब्दभागेतील शब्दांचं आपण वाचन मागील तासिकेला केले होते. आज आपण या शब्दांपासून नवीन वाक्य तयार करूया. या शब्दांचा उपयोग करून वाक्य कसे तयार करतात ते आज अपन बघणार आहोत. बच्चों, हमने प्रीवियस लेक्चर में इन वर्ड्स को रीड करे थे और आज हम इन वर्ड्स का यूज़ करके न्यू सेंटेंसेस फॉर्म करेंगे. पर उससे पहले हम इन वर्ड्स को एक बार फिर से रीड करते हैं. शब्द ऐका, म्हणा, वाचा, वाक्य तयार करा. चला तर मग आज आपण या शब्दांचा वाचन करूया आणि तुम्हाला पण माझ्या मागे या शब्दांचा वाचन करायचं आहे. शब्द ऐका, म्हणा, वाचा, वाक्य तयार करा. चला तर मग वाचूया. पहिले शब्द कोणते आहे? हसन. दुसरे नयन, लहान, तहान, नाच. पहा, आपण बघितले होते की या शब्दात शेवटचे अक्षर कोणते आहे? न. हे प्रत्येक शब्दात कसे आहे? समान आहे. हमने देखे थे कि इन वर्ड्स का जो एंडिंग लेटर है मीन्स न, वो सभी वर्ड्स में कैसा है? सिमिलर है. दुसऱ्या शब्दांचं वाचन करूया. दुसऱ्या चौकटीतील आई, सई, ताई, सनई, आला. या शब्दात देखील जे शेवटचे अक्षर आहे ते कोणते आहे? ई. आणि हे ई प्रत्येक शब्दात कसे आले आहेत? समान आले आहेत. आई ई, साई ई, ताई ई, सनई ई आहेत की नाही? वाचा. नाग, आग, साग, ताग, चल. या शब्दात देखील ग हे अक्षर समान आहे. ताल, लाल, गाल, चल आणि चला. इन वर्ड्स में भी जो एंड लेटर है ल, वो कैसा है? सिमिलर है. वाचा. सात, हात, गात, सतत, आयता, आला. या शब्दात कोणते अक्षर सारखे आले होते? त. म्हणजे कोणते अक्षर सारखे आहे या शब्दात? त. आता इथे अननस, तास, लस, हास, ऊस, साहस, आला. आणि या शब्दात स हे अक्षर समान आहे. चला आता आपण वाक्य पाहूया कसे तयार करतात. तर पहा, इथे पहिला वाक्य उदाहरणासाठी दिलेले आहे. त्यांनी काही वाक्य. पहिला वाक्य आहे ताईचं. देखो यहाँ एग्जाम्पल के लिए उन्होंने कुछ सेंटेंसेस दिए हैं. फर्स्ट सेंटेंस है ताई चल. पहा, या चौकटीत ताई कुठं दिसत आहे तुम्हाला? ताई शब्द. देखो यहाँ ताई वर्ड कहाँ है? यहाँ है. ताई चल हे इथे आहे. चल. कोणतं वाक्य बनलं मग? ताई चल. आता दुसरे शब्द कोणते आहेत? कोणतं वाक्य आहे? हसन आला. कोणत्या शब्दांचा वापर केला आहे त्यांनी? दोन. हसन आणि आला. हसन आला. पहा, इथे हसन दिलेला आहे. हसन आला. देखो, इन दो वर्ड्स का यूज़ करके उन्होंने जो सेंटेंस बनाया वो सेंटेंस क्या फॉर्म हुआ है? हसन आला. साई नाच. आता साई कुठे आहे? हे इथे आहे. साई. साई नाच. नाच. हाँ, इथे आहे नाच. साई नाच. देखो यहाँ पे साई नाच. अब ये दोनों वर्ड का यूज़ करके जो सेंटेंस फॉर्म हुआ है वो है साई नाच. नयन गाते. आता नयन गाते. नयन गाते. ओके. आता इथे यांनी त दिलं आहे, पण वाक्यात त नयन गात असं व्यवस्थित नसतं, म्हणून इथं नयन गाते याची मात्रा लावलेली आहे त्यावर. नयन गाते. तो ऐसे हमको अभी सेंटेंसेस बनाने हैं. अब यहाँ उन्होंने एग्जाम्पल के लिए दिए थे. अब हम और न्यू सेंटेंस बना सकते हैं. जैसे कि नाग आला, सेंटेंस फॉर्म हो गया. आई चल, आई चल. लाल गाल, लाल गाल. ऐसे हमें इन वर्ड्स का यूज़ करके सेंटेंसेस बनाने हैं. 7 तास, 7 hours. लहान हात.
कुठे आहे लहान? इथे लहान, हात. अशा प्रकारचे आपण वाक्य बनवू शकतात या शब्दांचा वापर करून. चला आता या शब्दांपासून जे वाक्य तयार झाले ते आपण पाहू. शब्द ऐका, म्हणा, वाचा, वाक्य तैयार करा. देखो यहाँ पे वाक्य मीन्स सेंटेंस. अभी हमने जो सेंटेंसेस बनाए उनको हम रीड करते हैं. आपको भी मेरे साथ रीड करना है. देखो यहाँ पे फर्स्ट सेंटेंस है, म्हणजे पहा इथे पहिलं वाक्य काय आहे? ताई चल. यहाँ जो फर्स्ट सेंटेंस है वो कौन सा है? ताई चल. दो वर्ड्स कौन से यूज़ हुए हैं इसमें? ताई और चल. ताई चल. हसन आला. हसन आला. साई नाच. दोन शब्दाचा वापर झाला. साई नाच. नयन गाते. नयन गाते. वाचा. नंबर 1 ताई चल. नंबर 2 हसन आला. नंबर 3 साई नाच. नंबर 4 नयन गाते. आता नाग आला. नंबर 5 काय आहे? नाग आला. नाग म्हणजे स्नेक. नाग आला. आला म्हणजे कम. नंबर 6 गात चला. गात चला. नंबर 7 सतत गा. आता दोन शब्द सतत गा. नंबर 8 लाल गाल. देखो यहाँ पे दो दो वर्ड्स का यूज़ करके एक सेंटेंस फॉर्म हुआ है. सो वाचा माझ्या बरोबर. नंबर 5 नाग आला. नंबर 6 गात चला. नंबर 7 सतत गा. नंबर 8 लाल गाल. आता इथे आत चल मीन्स कम इन. आत चल. नंबर 10 लहान हात. लहान म्हणजे स्मॉल. स्मॉल हात. हात म्हणजे हँड. लहान हात. नंबर 11 7 तास. 7 म्हणजे 7. तास म्हणजे आवर. 7 तास. सनई वाजव. सनई आता हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. सनई वाजव. प्ले द इंस्ट्रूमेंट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे सनई जो है. सनई वाजव. वाचा माझ्या बरोबर. आत चल. नंबर 10 लहान हात. नंबर 11 7 तास. नंबर 12 सनई वाजव. नंबर 13 आई बस. आई मीन्स मदर. बस सिट. आई बस. नंबर 14 अननस खा. अननस पायनॅपल. खा म्हणजे ईट. अननस खा. नंबर 15 नयन हसन आला. कौन कौन आया है यहाँ पे? नयन हसन आला. दोनों आए हैं. नयन हसन आला. वाचूया. वाचा. नंबर 3 आई बस. नंबर 13 आई बस. नंबर 14 अननस खा. नंबर 15 नयन हसन आला. सो आजचा गृहपाठ. तुम्हाला या शब्दांचं वाचन करायचं आहे आणि या शब्दांपासून जे वाक्य तयार झाले ते तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत. आणि अशा प्रकारच्या शब्दांचा म्हणजे जोडून जे वाक्य बनवता आहेत म्हणजे तुम्हाला बनवायचे आहेत. ओके. Today's homework, you have to read the word, you have to write these sentences in your notebook and try to make such type of sentences from the words. Okay. Allah Hafiz.